नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड। तुम्ही पाहत आहात आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर तुमचा अर्ज अप्रूव्ह झाला असेल, मंजूर झाले असेल, तर तुम्हाला पुढे काय करायचे त्या संबंधीचा हा व्हिडिओ आहे। तुम्हाला अर्ज मंजूर झाल्यानंतर फक्त एकच काम करायचं आहे, लक्षात ठेवा। आता तो कोणता काम आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला रोज मिळत जातील। तर मित्रांनो, तुम्हाला सर्वात अगोदर गुगल क्रोम मध्ये यायचं आहे। गुगल क्रोम मध्ये तुम्हाला माय आधार लॉग इन असं या ठिकाणी टाईप करायचं आहे। टाईप केल्यानंतर तुम्हाला पहिलीच वेबसाईट येईल। या ठिकाणी माय आधार लॉग इन ची वेबसाईट येईल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर नवीन पेज जे तुमच्या समोर ओपन होईल। आता नवीन पेज ओपन झाल्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करा आणि लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आधार नंबर आणि कॅप्चा टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी आधार नंबर आणि कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला फक्त लॉग इन विथ OTP या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि तुमच्या रजिस्टर जे मोबाईल नंबर आधार नंबरला लिंक आहे त्या मोबाईलवर एक OTP पाठवला जाईल आणि तोच OTP आपल्याला जशास तसं या ठिकाणी खाली टाकायचं आहे। OTP इंटर OTP यावर क्लिक केला आपण आणि खाली OTP टाकला आणि लॉग इन या बटनावर आपण क्लिक केलं तर या ठिकाणी अशा प्रकारे बघितलं की आपल्याला जो लॉग इनचा ऑप्शन आहे ओपन होईल। आता सर्वात अगोदर तुम्हाला जे काम करायचे तो म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार नंबर लिंक आहे का तो चेक करायचा आहे। जर या ठिकाणी आधार नंबर लिंक नसेल तर तुम्हाला जवळच्या ज्या बँक अकाउंटमध्ये बँकेमध्ये तुमचं खातं आहे त्या बँकेमध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला लिंक करून घ्यायचं। आपण या ठिकाणी बँक सीडिंग स्टेटसवर क्लिक केलेलं आहे। या ठिकाणी तुमचं बँक कोणत्या बँक खात्याला या ठिकाणी जे आहेत आधार नंबर लिंक आहे तो दाखवेल। त्याच बँक खात्यामध्ये तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता या ठिकाणी जे आहेत मिळणार आहे। तर या ठिकाणी आपण क्लिक केलं आणि या ठिकाणी बघितलं आपण की या ठिकाणी जे आहेत कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार मॅपिंग विल बी डन, म्हणजे तुमचं आधार लिंकिंग झालेलं आहे। आधार नंबरचे 4 अंक दाखवेल, कोणत्या बँकेला हा आधार नंबर लिंक आहे, ॲक्टिव्ह आहे का, कोणत्या तारखेपासून या ठिकाणी त्या बँक खात्याला ज्या आधार नंबर लिंक झालेले या ठिकाणी आपल्याला माहिती दाखवेल। जर तुमचं असं ॲक्टिव्ह दाखवत असेल तरच तुम्हाला त्याच बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत। तर अशा प्रकारे बघितलं तर तुम्हाला तुमच्या बँक खात्याला आधार नंबर लिंक करून घ्यायचे। जर नसेल तर करून घ्या, जर असेल तर एकदा चेक करून घ्या कोणत्या बँक खात्याला या ठिकाणी लिंक आहे। त्याच बँक खात्यामध्ये तुम्हाला हे पैसे जमा होतील। तुम्ही कोणतेही बँक खातं दिलेलं असेल तरी या ठिकाणी चालेल, पण आधार नंबर लिंक असलेल्याच बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील। तुमच्याजवळ 2 खाते असेल तर ज्या बँक खात्याला आधार नंबर लिंक आहे त्या बँक खात्यामध्ये जमा होईल। दुसरं जर तुम्ही बँक खातं दिलेलं असेल तर त्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाही। आधार नंबरवर हे पैसे ट्रान्सफर करत असल्यामुळे तुम्हाला हे थेट पैसे तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक अकाउंटमध्ये जमा होतील। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला रोज मिळत जातील। धन्यवाद।